Good morning. In part 2, we will see next chapter indefinite integration. Indefinite integration or integration is a process opposite to differentiation, which we have studied in first and second chapter. We have studied its application. In first chapter, we have studied differentiation. In second, we have studied application of differentiation. Third chapter is indefinite integration, which is process opposite to differentiation. यालाच अँटी डेरिव्हेटिव्ह किंवा प्रिमिटिव्ह म्हणतात. मग आता पहा, अँटी डेरिव्हेटिव्ह किंवा प्रिमिटिव्ह किंवा का म्हणतात किंवा हे डिफरन्शिएशनचे अपोजिट का? तर फॉर एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स d upon dx of sin x is cos x. Then indefinite integration हे साइन आहे. इंटिग्रेशन ऑफ cos x डेरिव्हेटिव्ह मध्ये अपॉन dx असतो. इंटिग्रेशन मध्ये इंटू dx असतो. इंटिग्रेशन ऑफ cos x dx हा sin x येईल. परत पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स आहे. मग साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह जर कॉस एक्स आहे तर कॉस एक्स चं इंटिग्रेशनचं हे जाईल. इंटिग्रल कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह मध्ये अपॉन डीएक्स घेतो, इंटिग्रेशन मध्ये इंटू डीएक्स इज इक्वल टू साइन एक्स. आणखी एक एक्झाम्पल पहा, डी अपॉन डीएक्स ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन एक्स. मग बाय डेफिनेशन इंटिग्रल 1 अपॉन एक्स इंटू डीएक्स इज इक्वल टू काय? लॉग एक्स. म्हणजेच इंटिग्रेशन स्टडी करताना बेसिकली आपल्या डोक्यात पाहिजे इंटिग्रेशन ही प्रोसेस डिफरन्शिएशनच्या अपोजिट आहे. म्हणजे एका फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह दुसरं फंक्शन असेल तर दुसऱ्याचं इंटिग्रेशन पहिलं फंक्शन असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स तर कॉस एक्स चं इंटिग्रल साइन एक्स. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स तर 1 अपॉन एक्स चं इंटिग्रल लॉग एक्स. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये डी अपॉन डीएक्स लिहितो. इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रल व्हेरिएबल हा इंटू डीएक्स लिहितात. इंटिग्रलचं साइन ए. ओके. आता इनडेफिनाइट इंटिग्रल किंवा ज्याला आपण अँटी डेरिव्हेटिव्ह किंवा प्रिमिटिव्ह पण म्हणतो, तर त्याचा जर विचार केला तर याच्यात कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन येत असतो. तो का ते पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2x. मग बाय डेफिनेशन इंटिग्रल 2x dx इज इक्वल टू इथे येईल एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 इथं जर घेतलं तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येईल, 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. परत इंटिग्रल घेतलं 2x dx तर इथे येईल एक्स स्क्वेअर प्लस 5. परत आणखी पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 70, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 70 चा डेरिव्हेटिव्ह 0. मग इंटिग्रल 2x dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 70. मग आता पहा, आपण प्रत्येक ठिकाणी इंटिग्रल 2x dx घेतलंय. प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथं आलं एक्स स्क्वेअर, इथं एक्स स्क्वेअर प्लस 5, एक्स स्क्वेअर मायनस 7 अशी वेगवेगळी अँसर्स येतात. मग युनिफॉर्म होण्यासाठी हा जो आहे, इथं कॉन्स्टंट आहे प्लस 5, इथं कॉन्स्टंट आहे मायनस 7, इथं कॉन्स्टंट आहे 0. मग इन जनरल इंटिग्रल 2x dx हा एक्स स्क्वेअर प्लस सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन येत असतो, पुढे डेफिनाइट मध्ये तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन येत नाही. पहा,
इनडेफिनाइट इंटिग्रल हा थर्ड चॅप्टर आहे आपला. इनडेफिनाइट इंटिग्रल ही डिफरन्शिएशनची अपोजिट प्रोसेस आहे. डिफरन्शिएशनची अपोजिट प्रोसेस असल्यामुळे याला अँटी डेरिव्हेटिव्ह किंवा प्रिमिटिव्ह म्हणतात. आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये डी अपॉन डीएक्स लिहितो, इंटिग्रेशन मध्ये इंटू डीएक्स लिहितो. एका फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर दुसरं फंक्शन असेल तर दुसऱ्याचं इंटिग्रल पहिलं फंक्शन येतं. मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे तर कॉस एक्सचं इंटिग्रल साइन एक्स येईल. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स आहे तर वन अपॉन एक्सचं इंटिग्रल लॉग एक्स येईल. आता इनडेफिनाइट इंटिग्रल मध्ये आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल लिहित असतो का, तर पहा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स येतं, मग टू एक्सचं इंटिग्रल एक्स स्क्वेअर येईल म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस झिरो. एक्स स्क्वेअर प्लस फाईव्हचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स, पुढच्या फाईव्हचा डेरिव्हेटिव्ह झिरो, परत परत तो टू एक्स आला, मग टू एक्सचं इंटिग्रल इथं आलं एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह. इथे घेतलं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 70 जर घेतला तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स येतो, पुढच्या 70चा डेरिव्हेटिव्ह झिरो येतो, मग टू एक्सचं इंटिग्रल एक्स स्क्वेअर मायनस 70 येतं. मग इंटिग्रल टू एक्स डीएक्स वेगवेगळे आलेले, इथे एक्स स्क्वेअर आलं, इथे एक्स स्क्वेअर प्लस 5 आला, एक्स स्क्वेअर मायनस 70, म्हणजे इथे काय बदलतोय तर कॉन्स्टंट बदलतोय, आणि तो आर्बिटरी कॉन्स्टंट आपण इंटिग्रल, तो आर्बिटरी कॉन्स्टंट जो आहे तो आपण सी घेत असतो. सी इज कॉल्ड कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. दिस इज ऑल अबाउट बेसिक्स रिगार्डिंग इंटिग्रल. म्हणजेच इन जनरल डेरिव्हेटिव्ह ऑफ डी अपॉन डी एक्स ऑफ एफ एक्स इज इक्वल टू जी एक्स असेल तर इंटिग्रल जी एक्स डी एक्स is equal to fx plus c where c is constant of integral. fx चा डेरिव्हेटिव्ह gx आहे तर gx चा इंटिग्रल fx plus c. आता आपण बेसिक फॉर्म्युले पाहणार आहे. आता इंटिग्रेशनचे जे बेसिक फॉर्म्युले ते आपण डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यावरनं फाइंड आउट करू शकतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n is equal to n x raised to n minus 1. Derivative of x raised to n is equal to n x raised to n minus 1. मग आता मी काय करतोय, आपल्याला x raised to n चे इंटिग्रल काढायचे. त्याच्यासाठी n रिप्लेस बाय n प्लस 1, n च्या ठिकाणी घेतला n प्लस 1. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n plus 1 is equal to n plus 1 x raised to n. n च्या ठिकाणी n plus 1, इथे n च्या ठिकाणी n plus 1, इथे n plus 1 minus 1 हा n होईल. मग आता हे जे आहे हे इकडे डिवाइड घेतो कारण हा कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n अपॉन n plus 1 is equal to x raised to n. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह x raised to n आहे तर x raised to n dx is equal to याचं इंटिग्रल काय येईल x raised to n plus 1 upon n plus 1 plus c where c is the constant of integral. परत एकदा पहा, आपल्याला x raised to n चं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, x raised to n च्या इंटिग्रलचा फॉर्म्युला काढायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n x raised to n minus 1 रिप्लेसिंग n by n plus 1. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ n च्या ठिकाणी n plus 1 लिहिला, इथे n च्या ठिकाणी n plus 1 लिहिला, इथे n plus 1 minus 1 म्हणजे x raised to n येईल.
मग आता एक्स हा n प्लस वन हा कॉन्स्टंट आहे, हा इकडे डिवाइड घेतला, तो डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये बाहेर जसा येतो तसा आतमध्ये पण जाऊ शकतो. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इज इक्वल टू एक्स रेस टू एन. इंटिग्रल एक्स रेस टू एन dx इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. पुढे if x replaced by ax प्लस बी लिनियर पॉलिनॉमियल असेल एक्सच्या ठिकाणी, तर इंटिग्रल ax प्लस बी रेस टू एन dx इज इक्वल टू एक्स या ठिकाणी ax प्लस बी रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन तसाच, फक्त याचा जो डेरिव्हेटिव्ह म्हणजे ए एक्सचा कोइफिशियंट त्याने डिवाइड करायचं. मग आता हे दोन मेन फॉर्म्युले, एक्स रेस टू एन चे इंटिग्रल येतं एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. इफ एक्स रिप्लेस बाय एक्स प्लस बी, एक्सच्या ठिकाणी एक्स प्लस बी असेल तर एक्स प्लस बी रेस टू एन डीएक्स इज इक्वल टू एक्स प्लस बी रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन तसंच, फक्त ए ने डिवाइड करायचं. ए मीन्स डेरिव्हेटिव्ह कोइफिशियंट ऑफ एक्स, ए हा एक्सचा कोइफिशियंट आहे. आता बाकीच्या फंक्शन साठी पण आपण या पद्धतीने फॉर्म्युले काढू शकतो. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पहा, किंवा इंटिग्रल सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वन आहे, मग इंटिग्रल वन डी एक्स हा एक्स प्लस सी येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स वन अपॉन टू रूट एक्स हा टू इकडे घेतला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ टू रूट एक्स इज इक्वल टू वन अपॉन रूट एक्स. मग इंटिग्रल ऑफ द टाइप वन अपॉन रूट एक्स डीएक्स इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ द टाइप वन अपॉन रूट एक्स डीएक्स इज इक्वल टू टू रूट एक्स प्लस सी. मग आता आपण जे फॉर्म्युले पाहिले, एक्स रेस टू एन चे इंटिग्रल एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. एक्सच्या ठिकाणी एक्स प्लस बी असेल तर एक्स प्लस बी रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन, ए ने डिवाइड करायचं म्हणजे एक्सच्या कोइफिशियंटने. वनचं एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन आहे, वनचं इंटिग्रल एक्स प्लस सी. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू रूट एक्स आहे, हा इकडे घेतला म्हणजे टू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन रूट एक्स आहे. मग वन अपॉन रूट एक्स फॉर्म मध्ये असेल तर इंटिग्रल टू रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय, वन अपॉन एक्स आहे, मग वन अपॉन एक्स चे इंटिग्रल लॉग एक्स प्लस सी. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स काय, ई रेस टू एक्स आहे, मग ई रेस टू एक्स चे इंटिग्रल ई रेस टू एक्स डीएक्स ई रेस टू एक्स प्लस सी. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स आहे, ए रेस टू एक्स लॉग ए, मग हा लॉग ए इकडे डिवाइड येईल, मग इंटिग्रल येईल ए रेस टू एक्स डीएक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, मग कॉस एक्सचं इंटिग्रल येईल साइन एक्स प्लस सी. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे, मग मायनस चिन्ह घेतलं तर साइन एक्सचं इंटिग्रल येईल मायनस कॉस एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे, मग सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रल येईल टॅन एक्स प्लस सी.
कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स आहे, मग कोस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रल येईल मायनस कॉट एक्स प्लस सी. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स आहे, मग सेक एक्स टॅन एक्सचं इंटिग्रल येईल सेक एक्स प्लस सी. कोसेक एक्स कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोसेक एक्स कॉट एक्स आहे, मग कोसेक एक्सचं इंटिग्रल येईल मायनस कोसेक एक्स कॉट एक्स सॉरी मायनस कोसेक एक्स. पहा कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स कॉट एक्स आहे, मग कोसेक एक्स कॉट एक्स फॉर्म मध्ये असेल तर त्याचं इंटिग्रल येईल मायनस कोसेक एक्स प्लस सी. हे बेसिक फॉर्म्युले परत एकदा रिवाइज करूया. फर्स्ट वन, इंटिग्रल ऑफ द फॉर्म एक्स रेस टू एन डीएक्स, ते येतं एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. इंटिग्रल 1 dx x प्लस सी, इंटिग्रल 1 अपॉन रूट एक्स dx 2 रूट एक्स प्लस सी, इंटिग्रल 1 अपॉन एक्स dx log x प्लस सी, इंटिग्रल e रेस टू एक्स dx e रेस टू एक्स प्लस सी, इंटिग्रल a रेस टू एक्स dx a रेस टू एक्स अपॉन log a प्लस सी, इंटिग्रल cos x dx sin x प्लस सी, इंटिग्रल sin x dx माइनस cos x प्लस सी, इंटिग्रल sec स्क्वेयर x dx tan x प्लस सी, इंटिग्रल cos x स्क्वेयर x dx माइनस cot x प्लस सी, इंटिग्रल sec x प्लस tan x dx sec x प्लस सी, इंटिग्रल cosec x cot x माइनस cosec x प्लस सी. आता बघा हे जे फॉर्म्युले आहेत सगळे, याच्यामध्ये x च्या ऐवजी ax प्लस बी आला तर फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी x च्या ठिकाणी ax प्लस बी लिहायचा, म्हणजे इथे x च्या ठिकाणी ax प्लस बी लिहिला, इथे x च्या ठिकाणी ax प्लस बी लिहिला आणि डिवाइड करायचे a ने, म्हणजे x च्या कोइफिशिएंटने. समजा इथं असेल 1 अपॉन रूट ऑफ ax प्लस बी 2 रूट ऑफ ax प्लस बी अपॉन a. लॉग ऑफ ax 1 अपॉन ax प्लस बी असेल तर लॉग ऑफ ax प्लस बी अपॉन a. e रेस टू ax प्लस बी असेल तर e रेस टू ax प्लस बी अपॉन a. cos a रेस टू bx प्लस सी, कारण a ऑलरेडी इथे a रेस टू bx प्लस सी असेल तर a रेस टू bx प्लस सी अपॉन लॉग a इंटू x चा कोएफिशिएंट म्हणजे b प्लस सी. cos x च्या ठिकाणी ax प्लस b sin ax प्लस b अपॉन a, इथं ax प्लस b मायनस cos ax प्लस b अपॉन a, इथे ax प्लस b आहे tan ax प्लस b अपॉन a. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये जर फंक्शन ला ax प्लस b असेल तर फक्त a ने डिवाइड करायचं, म्हणजे x च्या कोएफिशिएंटने डिवाइड करायचं, बाकीचे बेसिक फॉर्म्युले तेच राहतात. दीज आर बेसिक इंटिग्रेशन फॉर्म्युले फॉर इंटिग्रेशन. आता रूल जे आहेत जसे डेरिव्हेटिव्हचे u प्लस v u मायनस v हे रूल आहेत, तसे इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रल fx प्लस gx dx किंवा इंटिग्रल fx मायनस gx dx इज इक्वल टू इंटिग्रल fx dx प्लस और मायनस इंटिग्रल gx dx. थोडक्यात सेपरेशन होतं. इंटिग्रल fx प्लस gx dx इज इक्वल टू इंटिग्रल fx प्लस इंटिग्रल gx, इंटिग्रल fx माइनस gx dx इज इक्वल टू इंटिग्रल fx माइनस इंटिग्रल gx dx. आणि तिसरं इंटिग्रल kfx dx इज इक्वल टू k बाहेर घेतला कॉन्स्टंट, जसं आपण लिमिट डेरिव्हेटिव्ह मधून बाहेर घेतो तसंच इंटिग्रेशन मध्ये पण तो बाहेर घेता येतो. इंटिग्रल kfx dx इज इक्वल टू k इंटू इंटिग्रल fx dx.
आता त्याचे फॉर्म्युले प्रूफ वगैरे दिलेलं आहे, ते काही एवढं महत्वाचं नाहीये. हे फॉर्म्युले जर व्यवस्थित पाठ केले तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. पुढची एक्सरसाइज आपल्याला पाहता येईल.